In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बेंदूर स्पेशल कापण्या. प्रथम या ठिकाणी गूळ विरघळून घेतलेला आहे. हा काय गूळ उकळून घेतलेला नाही किंवा पाक वगैरे काही केलेला नाही. तर जेवढा गूळ असेल तेवढं पाणी ॲड करून तो छान विरघळून घ्यायचा आहे. त्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. या ठिकाणी 1 वाटी बेसन वापरायचं आहे. बेसन चाळून घेतल्यानंतर यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं आपण यामध्ये वापरणार आहोत. तर आता या ठिकाणी आपण एवढ्या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं घालायचं आहे. जास्त घट्टही बनवायचं नाही किंवा जास्त पातळही बनवायचं नाही. जेवढं पीठ लागतंय तेवढं चाळून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे पहिल्यांदा चेक करायचं आहे की एवढं पीठ योग्य आहे का. जर पीठ जास्त झालं तर गोड कमी होईल. त्यामुळे पीठ अगदी योग्य प्रमाणातच यामध्ये घातलं पाहिजे. तर आता हे छान याची कणिक मळून घ्यायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यामुळे जर गोड कमी झालं तरीही चव छान येते. आषाढ महिन्यात मस्त पाऊस व अशा छान पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या कापण्या आणि त्याच्याबरोबर चहा खूप छान कॉम्बिनेशन आहे. तर अशा प्रकारे हे कणिक मळून घेतलेले आहे. जास्त कडकही करायची नाही आणि जास्त मऊही करायची नाही. अगदी योग्य प्रमाणात ही कणिक झाली पाहिजे. 10 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर लगेचच आपण या कापण्या करायला घ्यायच्या आहेत. तर आपल्याला कशा हव्या आहेत, मऊ किंवा कडक, त्यानुसार आपण चपाती लाटून घ्यायची आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे चपाती लाटून घेतलेली आहे. तर आपल्याला हवे तशा आकाराचे कापण्या कट करून घ्यायच्या आहेत. मस्त अशा कापण्या कट करून झालेल्या आहेत. तर तेल आधीच गरम करत ठेवल्यामुळे आपण लगेचच या कापण्या तळायला घेणार आहोत. तर लगेचच आपण या कापण्या तळायला घेऊया. तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी प्रथम एक कापणी टाकून पाहायचं आहे व ती प्रथम तळून घ्यायचं आहे. तेलाचा अंदाज आलेला आहे. तर आता बाकीच्याही कापण्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला जास्त कडक काढायच्या असतील तर तशाही काढू शकता. थोड्याशा कमी ब्राऊन काढल्या तर थोड्या मऊ राहतात आणि जर आपण थोडंसं जास्त ब्राऊन काढल्या तर त्या कडक होतात. तर थोड्याशा कमी ब्राऊन अशा काढलेल्या आहेत तर त्या मऊ झालेल्या आहेत आणि थोड्या जास्त डार्क काढल्या त्या कडक होतात. पण आपल्याला जशा आवडेल तशा आपण तळू शकता. तर अशा प्रकारे या बाकीच्याही कापण्या तळून घेतलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे कशा पद्धतीने केल्या जातात त्याही कमेंटमधून नक्की सांगा. आणि ही कराडच्या पद्धतीची कापणी कशा वाटल्या ते नक्की सांगा. व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व इतरांना शेअर करा. व माझे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.